नमस्कार, मी प्रेमा सरंगयावे या शोमधली तुमची लाडकी अक्षरा. नमस्कार, मी प्रेमा सरंगयावे या मालिकेतील सुंदर. सध्या तरी मालिकेमध्ये सुंदरने कन्फेस केलेलं आहे की त्याचं अक्षरावरती प्रेम आहे आणि त्याने त्याच्या घरातल्यांनासुद्धा सांगितलं आणि अक्षरालासुद्धा सांगितलं की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि आता फक्त तो तिच्या उत्तराची वाट बघतो. आता ती कधी उत्तर देईल यासाठी आपल्याला प्रेमा सरंगयावे मालिका ही पाहणं गरजेचं आहे. आणि लोकांच्या प्रतिक्रिया मला सेम असंच येतात की अरे छोट्या मालकांनी आता तुला सांगितलं आहे तर अक्षरा तुझा प्लीज छोट्या मालकांना होकार दे, कारण ती छोटे मालक बोलते मला, तर छोट्या मालकांना होकार दे, तो खूप चांगला मुलगा आहे, सुंदरपेक्षा चांगला मुलगा तुला मिळणार नाही. तर अशा सगळ्या प्रतिक्रिया मला DMs वगैरेवर येत असतात. काय सांगशील? नक्कीच, म्हणजे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर महासंगम पाहायला लागेल. प्रेमा सरंगयावे आणि सावली होईन सुखाची हा जो आपण एक महासंगम करतोय त्यात तुम्हाला प्रत्येकाच्याच मनातलं ते कसं एक्सप्रेस करतायत, कशा पद्धतीने एक्सप्रेस करतायत आणि का एक्सप्रेस करतायत आत्ताच, ह्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं महासंगममध्ये मिळणार आहेत. सो प्लीज सगळ्यांनी महासंगम बघा आणि खूप एन्जॉय करा. डेफिनेटली प्रत्येकाच्याच मनातलं एक्सप्रेशन व्यक्त केलेलं तुम्हाला सगळ्यांनाच बघता येईल. प्रेक्षकांना खूप मजा येईल. नक्कीच. काय घडतंय की किती मजा मस्ती चालू आहे आणि शूट कसं होते त्याबद्दलही काय सांगा. पडद्यामागे खूप मजा मस्ती चालू असते, जसं प्रत्येकच सेटवर असते. प्रत्येक सेटचा एक फ्लेवर असतो. ह्यातही तसेच खूप फ्लेवर्स आहेत आणि खूप मजा मस्ती आहे. आम्ही ऑफस्क्रीन खूप काही, म्हणजे आम्ही दोघं म्हणालात तर असं खूप काही आमच्या गप्पा रंगत नाहीत, आम्ही खूप काही बोलत नाही, पण ऑन स्क्रीन जेव्हा आम्ही येतो आमच्या म्हणजे सुंदर आणि अक्षरा म्हणून जेव्हा आम्ही असतो एकमेकांबरोबर तेव्हा खूप छान असतो. कारण आम्हाला दोघांनी आमचं आमचं कॅरेक्टर जगायला इंडिपेंडेंटली आणि एकमेकांबरोबर हे आवडतं. सो आम्ही ते डेफिनेटली एन्जॉय करतो. ऑफस्क्रीनही बाकी सगळ्यांबरोबर मी खूप एन्जॉय करते आणि प्रचंड गप्पा धमाल, म्हणजे छोटे छोटे विनोद, मग स्क्रिप्टमधल्या मजा मस्ती किंवा ऑन द स्पॉट जे आपल्याला स्पॉन्टिनिटीने काही काही गोष्टी येतात, घडतात, सुचतात, त्यांनी होणारी वेगळी धमाल ही कायमच चालू असते. सो डेफिनेटली हा महासंगम, आणि मला एस्पेशली जस्ट आत्ता एक सांगावंसं वाटतं की सावली होईन सुखाची यातली जी गौरी आहे ती माझी अगदी प्रिय मैत्रीण आहे, सीमा, जिच्यावर मला पहिल्यांदाच मी स्क्रीन शेअर करते आणि मला खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला दोघींना एकत्र स्क्रीनवर बघताना. सो माझ्यासाठी हा महासंगम खूप स्पेशल आहे, तसाच तुमच्यासाठी असणार आहे डेफिनेटली. कारण दोन्ही मालिकांमधले ही जी काही दोन्ही पात्र आहेत ज्यासाठी बिट्टीने इतका इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि इतके सगळे बिचारी एफर्ट्स घेते, ते कसं वर्कआउट होतं आहे, एकमेकांना कसं एक्सप्रेस करतायत ते दोघं आणि आम्ही दोघं, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. ऑफस्क्रीन तर आम्ही खूप धमाल करतो आहे. बिट्टीची इथे प्रचंड लाड आणि खूपच ती गोड, म्हणजे असं वाटतच नाही तिने म्हणजे कोणीच ह्या सेटवरनं कोणी नाशकात परत जावं असं आम्हाला कोणालाच वाटत नाही आहे. नाही, आता तू जो प्रश्न मला विचारलास की अमृता शांत असते तर त्याचं उत्तर तिने स्वतःच दिलं आहे. कारण गेले 5 मिनिटं तीच बोलते आणि मी शांत आहे. मुळात माझा स्वभावच शांत असल्यामुळे म्हणजे मी पटकन जेल होत नाही. आणि माझं असं असतं की हां ठीक आहे, आपण आपलं हळूहळू, म्हणजे जसं आपण कुठलाही अभ्यास शिकताना हळूहळू पुढे जातो तसं आपण हळूहळू करूया, सीन करूया, बोलणं वाढवूया, बोलूया. पण जनरली मी शांतच असतो. सीन करताना ती जसं बोलू सीन करताना एक वेगळ्या लेवलचा कम्फर्टनेस आहे तिच्याबरोबरसुद्धा आणि बाकीच्या आर्टिस्टबरोबरसुद्धा. आणि आम्हाला सीन करताना खूप मजा येते. मी म्हणजे प्रत्येकाबरोबर सीन करताना मजा येते. आणि ती म्हणाली तसं की आत्ता सावली होईन सुखाच्या मालिकेतील नंदाई, गौरी, रुद्र आणि बिट्टी हे सगळे इथे आलेले त्या महासंगमच्या एपिसोडमुळे. तर ऑफस्क्रीन खूप मजा येते, खूप धमाल करतो आणि सीन करायलाही तेवढी मजा येते आम्हा सगळ्यांना. आणि बिट्टीचे तर प्रचंड सगळे लाड करतायत आणि ती खूप कोड आहे. आणि असंच वाटतंय की हा महासंगम चालूच राहावा आणि खूप भारी मजा येते करायला. आता जेव्हा 2 मालिका एकत्र आल्यावरती आजचा दिवस कसं, म्हणजे काही वेगळं वाटतं की काही असं कंटिन्यू त्याबद्दल? वेगळं असं नाही, कारण आपला रुद्रला मी आधीपासून ओळखतो, रौनक शिंदेला, त्याच्यामुळे वेगळं असं काही वाटत नाही. पण मजा येते. तुम्हाला असं म्हणलं तसं मजा येते आम्हाला काम करायला. कारण
त्यांचं शूट नाशिकला असतं, आमचं शूट इथे मुंबईला चालू असतं, त्यामुळे तसं कधी मुद्दाम वेळ काढून भेटणं होत नाही. मग आता असंच महासंगम किंवा तू म्हणलास तसं अवॉर्ड फंक्शन किंवा कुठल्या इव्हेंटला भेटणं होतं, तेव्हाही मजा मस्ती असते आणि आताही मजा मस्ती चालू आहे. त्यामुळे मजा येते आम्हाला काम करायला. तू काय सांग? मला असं ते आपल्याला शाळेत सुट्ट्या लागतात ना मे महिन्याच्या आणि आपले कोणीतरी रिलेटिव्ह येतात कुठून 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 कोकणातनं किंवा आपण कुठेतरी जात असतो. मला आत्ता असा फील येतो की कोणीतरी सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करायला आले आपल्याबरोबर आणि नको ना आता सुट्ट्या नको संपू देत, असा एक फील आहे की ते जाऊच नाही परत. आणि खरंच हा म्हणाला तसं महासंगम चालूच राहावा चालूच राहावा. आम्ही खूप मजा करतोय कारण मस्त वाटतंय. नक्कीच प्रेक्षकांनाही पाहायला ते आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.